स्वर्गीय डॉक्टर शांतीलाल सोमय्या यांना रोबोटिक प्रशिक्षणाद्वारे एक आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली गेली आहे। रोबोटिक्स हे केवळ एक शैक्षणिक साधन नाही, तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI, इंटरनेट ऑफ थिंग्स, ऑटोमेशन आणि मशीन लर्निंग यांसारख्या तंत्रज्ञानाचा पाया आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी सोमय्या विद्याविहार ट्रस्ट अंतर्गत मुंबईमधील शिव येथील KJ सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील रोबोटिक सेलच्या विद्यार्थ्यांनी सोमय्या विद्यामंदिर, लक्ष्मीवाडी आणि श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव या शाळेतील विद्यार्थ्यांना 2 दिवस रोबोटिक प्रशिक्षण देऊन सोमय्या विद्याविहार ट्रस्टचे माजी अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर शांतीलाल सोमय्या यांच्या 15व्या पुण्यतिथीनिमित्तानं एक आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सोमय्या विद्याविहार शिक्षण समूहाचे अध्यक्ष समीर सोमय्या हे नेहमीच प्रयत्नशील असतात। पद्मभूषण करमशी जेठाभाई सोमय्या यांची दूरदृष्टी स्वतःतही बाळगणं आणि त्यांच्या स्वप्नातील सामाजिक उपक्रम साकार करणं, तसेच जे काही चांगलं समाजाकडून आपल्याला मिळालंय ते असंख्य पटीनं पुन्हा समाजाला परत देणं, यासाठी समीर सोमय्या हे कार्यशील असतात। न मानुषात परोधर्म याचं ते प्रत्यक्षपणे पालन करतात। त्यांची ही प्रेरणा घेऊनच आम्ही आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, ते शिकण्याची त्यांना संधी मिळावी म्हणून 2ही शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक प्रशिक्षण आयोजित केल्याचं प्रशिक्षणाच्या आयोजिका आणि प्राध्यापिका डॉक्टर वैशाली वाढे यांनी सांगितलंय। आम्ही मुंबईच्या KJ सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या सोमय्या विद्याविहार ट्रस्ट अंतर्गत कॉलेजमधून आलेलो आहोत। आमचे जे विद्यार्थी आहेत ते इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनच्या इंजिनिअरिंगला शिकणारे विद्यार्थी आहेत। तर इथे येण्याचा मेन उद्देश असा आहे की ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना आत्ताच्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी ओळख करून देणं आणि त्याविषयी त्यांना आवड निर्माण करणं, जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना करिअरच्या वाटा निवडण्यास सोप्या जातील, हा याचा एक मूळ उद्देश आहे। त्यानंतर हे जे प्रशिक्षण आहे हे सोमय्या विद्यामंदिर लक्ष्मीवाडी आणि KJ सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या दोन्ही संस्थांचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी आमच्या सोमय्या विद्याविहार ट्रस्टचे पूर्वीचे अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर शांतीलाल करमशी सोमय्या यांच्या 15व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना एक प्रकारे आगळी वेगळी रोबोटिक आदरांजली देण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। हे प्रशिक्षण आयोजित करण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे आमच्या श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल या संस्थेला यावर्षी उत्कृष्टतेची 50 वर्षे पूर्ण होत आहे। तर या शाळेचे विद्यार्थी सुद्धा अशा या उत्कृष्टतेतून आधुनिकतेकडे चांगला उपक्रम घेऊन बाहेर पडावेत म्हणून त्यांच्यासाठीही आम्ही हे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। आजचं जे युग आहे हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप झपाट्याने वाढत आहे। त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, त्यानंतर शेती व्यवसायामध्ये ड्रोनचा जो खूप चांगल्या प्रकारे वापर होतो आहे, त्यानंतर औद्योगिक ऑटोमेशन आपण त्याला म्हणतो, वैद्यकीय रोबोटिक्स, या सगळ्यांचे जे शिक्षण आहे याचा मूळ पाया जो आहे हा रोबोटिक्स आहे। त्यामुळे हे रोबोटिक्सचं प्रशिक्षण जर लहान वयातच विद्यार्थ्यांना मिळालं तर त्यांची तंत्रज्ञानाची आवड जास्त चांगल्या प्रमाणात वाढेल आणि त्यांचं आकलन शक्ती जी आहे हे STEM एज्युकेशन अंतर्गत प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करावेत, टीमवर्क कसं असावं आणि वेगवेगळे ज्या तंत्रज्ञान आत्तापर्यंत उपलब्ध आहेत ते कशा प्रकारे कुठे वापरावे हे त्यांना माहीत असायला हवं। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या सोमय्या विद्याविहार ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत श्री समीर सोमय्या यांची दूरदृष्टी बघता आणि त्यांचे नेहमीचे प्रयत्न जे त्यांना मिळालं नाही किंवा जे त्यांना मिळालं ते आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मिळायला हवं, हा त्यांचा एक कायम उद्देश असतो आणि त्यानुसार ते त्यांचे कार्य करत असतात, उपक्रम राबवत असतात। त्यापैकीच हा एक उपक्रम आहे
आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच आज आम्ही दरवर्षी येत असतो. पण यावर्षी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स याविषयी पण मार्गदर्शन केलेले आहे. आणि अर्थातच शाळेचे मुख्याध्यापक धायतडक सर आणि गोदावरी बायो रिफायनरीजचे संचालक धाडवे सर या सर्वांचे आम्हाला मार्गदर्शन असते, म्हणून आम्ही हे प्रकल्प करू शकतो. शालेय शिक्षणामध्ये रोबोटिक्सचा समावेश केल्यामुळे विद्यार्थी केवळ पुस्तकापुरते मर्यादित राहत नाहीत, तर समस्यांचं व्यावहारिक निराकरण कसं करायचं हे शिकतात. अशा प्रकारे स्टेम एज्युकेशन त्यांच्यात विचार करण्याची क्षमता निर्माण करतं, असं सोमय्या विद्यामंदिर लक्ष्मीवाडी या शाळेचे मुख्याध्यापक मारुती धायतडक यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी प्रथमतः मी आपणास सांगू इच्छितो की आमच्या सोमय्या विद्याविहार ट्रस्ट मुंबईचे सन्माननीय अध्यक्ष समीर सर यांच्या दूरदृष्टीतून की जे आमचे प्रेरणास्रोत आहेत, यांनी विद्यार्थ्यांसाठी फक्त दैनंदिन अध्ययन अध्यापन हे महत्त्वाचे नसून त्याबरोबर ते तंत्रज्ञानयुक्त असावे, त्याचबरोबर त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी खेळाच्या सर्व प्रकारच्या सुविधा ग्रामीण भागातील मुलांना मिळाव्यात या हेतूने या ठिकाणी त्यांनी भव्यदिव्य असे क्रीडा संकुल उभारलेले आहे. आणि त्याच ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या KJ सोमय्या IT कॉलेज मुंबई च्या रोबोटिक्स विभागाच्या समन्वयक डॉक्टर वैशाली वाधे मॅडम यांनी गेले 2 दिवस रोबोटिक्स आणि क्वाडकॉप्टर याचे प्रशिक्षण दिलेले आहे. आमची ग्रामीण भागातील ही एकमेव शाळा आहे की ज्या ठिकाणी 1 रुपया फी घेतली जात नाही, परंतु ज्या ठिकाणी लाखो रुपये फी देऊन जे तंत्रज्ञान शिकण्यास विद्यार्थ्यांना मिळत नाही, अशा प्रकारचं प्रशिक्षण या ठिकाणी डॉक्टर वैशाली वाधे मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण टीमने गेले 2 दिवस आमच्या विद्यार्थ्यांना दिलेला आहे. यातून दैनंदिन अध्ययन अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांना आता हे आधुनिक तंत्रज्ञानाचं युग आहे, ते तंत्रज्ञान आत्मसात करण्याचं काम हे विद्यार्थी करत आहेत आणि ते अतिशय उत्साहवर्धक पद्धतीने ज्ञान घेत आहेत, कारण त्या पद्धतीने त्यांना शिकवलं जात आहे. त्यांच्यामधील वातावरण अगदी पूर्ण बदललेलं आहे. KJ सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई या संस्थेतील रोबोटिक सेलचे अणुविद्युत आणि दूरसंचार या अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी आर्या भाईक, आकाश अध्यापक, श्रीराम फासे, पार्थ कच्छाडिया आणि जय माणेक यांनी पुढाकार घेतला. मी श्री शारदा इंग्लिश मीडियम शाळेचा विद्यार्थी. येथे सोमय्या विद्यामंदिर लक्ष्मीवाडी या शाळेत क्वाडकॉप्टर नावाचं एक सेशन घेतलं जात आहे. तर या सेशनमध्ये आम्हाला सरांनी क्वाडकॉप्टर्स म्हणजे ज्याला आपण ड्रोन म्हणतो त्याची इन्फॉर्मेशन आणि ते कसं कंट्रोल करावं याची भरपूर इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि त्या इन्फॉर्मेशनमुळेच आम्ही ते कसं कंट्रोल करावं, त्याला बनवण्यासाठी काय काय पार्ट्स लागत्या, ते कसं काय म्हणताय आपण त्याला कसं आपण बनवू शकतो, हे सगळं आम्ही त्या सरांकडून शिकलो आहे. आणि आज आमचं कॉम्पिटिशन चालू आहे, तर कॉम्पिटिशनलाही खूप मजा येत आहे. आणि काल आम्ही प्रत्यक्ष ड्रोनही चालवून पाहिलं. सरांनी एकदम खूप चांगल्या प्रकारे आम्हाला गाईड केलं. इयत्ता 7वीतील विद्यार्थिनी आम्हाला काल पण बऱ्याचपैकी माहिती दिली, रोबोटिक्सची माहिती दिली. नंतर आम्हाला प्रत्यक्षात ते चालवायला पण दिले. आणि आज पण त्याच्यामध्ये आमचे 4 जणींचे ग्रुप होते. आम्ही छान खेळलो. आम्ही एक खेळलो, चांगल्यापैकी खेळलो आणि दुसरे पण खेळले. या उपक्रमाला सोमय्या विद्याविहार शिक्षण समूहाचे अध्यक्ष समीर सोमय्या, गोदावरी बायो रिफायनरीज लिमिटेडचे महाव्यवस्थापक सुहास गोडगे आणि संपूर्ण सोमय्या विद्याविहार ट्रस्ट व्यवस्थापन यांचं विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळालं. तर या उपक्रमासाठी KJ सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेचे प्राचार्य डॉक्टर विवेक सुन्नपवार, मुख्याध्यापक मारुती धायतडक आणि वागचवरे यांचं विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन मिळालं. शंकर दुपारगुडेसह महेश भोर, सी न्यूज मराठी, कोपरगाव.